सर मी सोलापूर जिल्ह्यातील करमाळ तालुक्यातील साडे या गावचा रहिवासी आहे. मी 10वी माझ्या गावातूनच केलं आणि 10वीला मला 90.40% पडले होते. 12वीला मला 80% पडले आणि त्यानंतर मी डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर तळसंदे येथून BSc ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे आणि 2021 पासून मी राज्यसेवा या परीक्षेची तयारी करत आहे आणि सोबत कंबाईन या परीक्षेची पण तयारी करत आहे आणि 2022ला मी इंटरव्ह्यू देत आहे सध्या. मला सांगा, तुम्ही BSc ऑनर्स केलंय. ऑनर्स सारखं काय? सॉरी सर, मला सध्या माहित नाही. तुम्हीच लिहिलंय तुमच्या तुम्ही BSc ऑनर्स केलंय. पाहून घेतो सर मी. BSc ऑनर्स ॲग्रिकल्चर हे तुम्हीच तुमचंच आहे? हो सर. ऑनर्स सारखं काय? सॉरी सर, माहित नाही सध्या. कुठून तुम्ही करताय तुमचं ॲग्रिकल्चर? कुठून झालं BSc? डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर तळसंदे येथून, कोल्हापूर येथे आहे कॉलेज. तुम्ही आज सोलापूरचे? हो. केलं कोल्हापूर. राहुरी असेल तुमचं विद्यापीठ राहुरी. विद्यापीठ. पुढे MSc करा असं नाही वाटलं तुम्हाला? सर मी ज्यावेळेस कॉलेज होतं त्यावेळेस मी बँकेकडून लोन घेतलं होतं एज्युकेशनसाठी आणि त्याचं मला वाटलं की पुढे जाऊन बर्डन येईल आपल्यावरती आणि 2 वर्ष त्याचं ते जर थकीत राहिलं थोडा दिवस तर त्याचा जी अमाऊंट आहे ती वाढत जाते आणि नक्कीच हे प्रेशर क्रिएट करत आहे. म्हणून त्यामुळे मी म्हटलं लवकरच आपण डिसिजन घ्यावा की आपण काहीतरी करावं. कुठल्या पदासाठी तुम्ही प्रयत्न करताय? सर मी तसं राज्यसेवेअंतर्गत येणाऱ्या सर्व पदांसाठी प्रयत्न करतो. मेन प्रेफरन्स कुठला आहे? सर मी सुरुवातीला पहिला डेप्युटी कलेक्टर हा प्रेफरन्स दिलेला आहे. मग तुम्हाला प्रेशर आल्यावरती त्याचं बर्डन येतं आणि बर्डन आल्यावरती तुम्ही निर्णय घेऊन मोकळे होता असा अर्थ झाल्याचा का? नाही सर, सर्व संपूर्ण विचार करून निर्णय घेणं मला योग्य वाटतं आणि मी तो पूर्ण विचार करूनच निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये सुरुवात केली तुम्ही MPSCची तुमच्या तयारी? सर मी लॉकडाऊन पासून केली होती तयारी. काय विचार आला लॉकडाऊन मध्ये मनात? सर लॉकडाऊन मध्ये मला सुरुवातीला तर मी पहिल्या सुरुवातीपासून ज्यावेळेस शाळेमध्ये होतो त्यावेळेस पासून मला प्रशासनामध्ये यायची इच्छा होती माझी आणि त्या दृष्टीनेच मी सर्व म्हणजे BSc ॲग्रिकल्चर कंप्लीट करणार यामध्ये ॲडमिशन घेण्याचा पण मूळ हेतू हा होता की ज्यावेळेस मी MPSC या क्षेत्रामध्ये येईल किंवा UPSC करेल तर त्यावेळेस माझ्याकडे काहीतरी स्ट्रॉंग प्लॅन B असावा आणि लवकर तो मला अंमलात आणण्यात यावा यासाठी मी BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं होतं. प्लॅन किंगडम म्हणजे काय? सर प्लॅन किंगडम म्हणजे ज्या वनस्पती आहेत त्यांचं कॅटेगरायझेशन हा प्लॅन्ट किंगडम मध्ये केलं जातं. ॲनिमल किंगडम म्हणजे? सर सर्व पृथ्वीवरती जेवढे काही प्राणी आहेत त्यांचं एक डिवायडेशन ॲनिमल किंगडम मध्ये केलं. असं 2 किंगडम केलेलं आहे. हॉर्टिकल्चर म्हणजे जे फ्रूट क्रॉप्स, ऑर्नामेंटल क्रॉप्स, मेडिकल क्रॉप्स यांची जी स्टडी केली जाते ती हॉर्टिकल्चर या ब्रँचच्या अंतर्गत येते. ऑर्गॅनिक फूडची प्राइस काय जास्त आहे? सर सध्या त्याचं असं रिझन आहे की जे GM क्रॉप असतील किंवा जे केमिकल वगैरे वापरून प्रोड्यूस केलेली पिके असतील आणि फूड असेल तर त्याचा शरीरावरती काही ॲलर्जिक इफेक्ट झालेला दिसतो आणि त्यामुळे काही परिणाम पण झालेले आहेत. मग त्यावरून इकडे म्हणजे प्युअर फूड भेटण्यासाठी ऑर्गॅनिक शेतीला प्राधान्य दिलं जातं आणि त्याचं प्राइस पण त्यामुळे जास्त आहे. ॲलर्जीज म्हणजे काय? ॲलर्जी म्हणजे सर आपल्या शरीरावरती एखाद्या गोष्टीचा एक नकारात्मक परिणाम दिसून येतो, जसं की खांजवणे असतील किंवा ती त्वचा लाल होणे अशा गोष्टी किंवा शिंका येणे अशा गोष्टी होऊ शकतात. हा त्याचा परिणाम झाला. ॲलर्जी म्हणजे काय? सॉरी सर, मला याबद्दल एवढे. तुम्हाला काय वाटतं हे जे शेतीमधले असे कुठले घटक आहेत त्याच्यामुळे ॲलर्जी निर्माण होतात? सर शेतीमध्ये एक पोलन ग्रेन म्हणजे त्याचा मेल पार्ट असतो त्यामुळे पण ॲलर्जी होते आणि पोलन ग्रेनमुळे होते सर. एवढं सध्या आठवत आहे मला.
तुमच्या घरामध्ये शेतीची काही बॅकग्राऊंड वगैरे? हो सर, वडील शेतकरी आहेत वडील शेतकरी आणि सोबत दुग्ध व्यवसाय पण केला जातो. मग तुम्हाला घरून असं सांगण्यात नाही आलं की तुम्ही घराच्या शेतीकडे लक्ष द्या म्हणून? हो सर, मी ज्यावेळेस मला वेळ भेटेल किंवा मी घरी जातो त्यावेळेस शेतामध्ये नक्कीच काम करतो. जसं की पाणी देणे असेल, मोटर चालू करणे असेल किंवा जनावर जे गुरे आहेत त्यांच्यासाठी. खूप साधं साधं बेसिक काम झालं. तुम्हाला घरात शेतीकडे लक्ष द्या असं वाटलं नाही? तुम्हाला वाटलं का असं का नाही वाटलं? नाही सर मी कुठलं पीक येतं शेतामध्ये? सर शेतामध्ये सध्या तूर आणि ज्वारी हे पीक आहे. कुठे जातं तुमची तूर APMC किंवा आडतेवरती APMCचा अर्थ? ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी. मराठीत काय म्हणतात? कृषी उत्पादन पणन मंडळ असं म्हटलं जातं. मार्केट यार्ड म्हणजे समिती, सॉरी सर, मला समिती म्हटलं जातं. मार्केट यार्ड म्हणजे काय? जिथे पालेभाज्या आणि फळे यांचे लिलाव होतो तिथे त्याला मार्केट यार्ड असं म्हटलं जातं. करमाळ्याला मार्केट यार्ड आहे का? सर मी ऐकून नाही करमाळ्याला मार्केट यार्ड आहे का नाही, पण मी माहिती घेईल त्याविषयी, पण सध्या तरी मी म्हणू शकतो की नाही आहे. सोलापूरमध्ये आहे का? हो सर, सोलापूरमध्ये आहे. सोलापूरमध्ये कुठे मार्केट यार्ड? सर एक्झॅक्ट लोकेशन मी वाचली होती पण सध्या आठवत नाही मला. मी सिद्धेश्वर कृषी पणन कृषी उत्पादन पणन समिती येथे आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठे धार्मिक स्थळ? सर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या तालुक्यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि सोबत अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ मंदिर एक आहे आणि प्रॉपर सोलापूर जिल्ह्यामध्ये श्री सिद्धेश्वर यांचं समाधी स्थळ आहे. तुम्हाला काय वाटतं पर्यटन स्थळाचा विकास झालाय का? सर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन क्षेत्रावर आपण निधी उपलब्ध करून देत आहोत आणि विकास पण करत आहोत, पण काही जिल्हे यामध्ये पर्यटनामध्ये मागास राहिलेले आहेत. जसं की मराठवाड्यामध्ये पर्यटन क्षेत्राचा विकास झालेला नाही, पण आपण नक्की त्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. सोलापूर जिल्ह्या बाबतीत पण जर धार्मिक स्थळे सोडले तरी काही सोलापूर जिल्ह्यामध्ये तशी पर्यटन स्थळे नाहीत. कुठली पर्यटन स्थळे मराठवाड्यातील मला वाटतं की तसा विकास झालाय? सॉरी सर, मला सध्या मराठवाड्यामध्ये तेवढी म्हणजे अविकसित पर्यटन स्थळे सध्या माहीत नाहीत, पण पश्चिम महाराष्ट्रापेक्षा निश्चितच तिकडे कमी आहेत. प्लुटो हा ग्रह आहे का? सर 2006 साली नासा या आंतरराष्ट्रीय अमेरिकेच्या स्पेस रिसर्च सेंटरने याला ग्रह घोषित केलेला नाही, म्हणजे तो उपग्रह बटुग्रह म्हणून घोषित केलेला आहे. आणि मग नेपच्यून? सर नेपच्यून सध्या ग्रह आहे, सूर्यमालेतील एक ग्रह आहे. येस सर. इस्रोचा फुल फॉर्म काय आहे? सर इस्रोचा फुल फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर कुठे आहे? सर विक्रम साराभाई स्पेस रिसर्च स्टेशन तमिळनाडू येथे थुंबा येथे. मला सांगा की हे जे इस्रायल आणि हमास याच्यामध्ये जे चाललेलं आहे सध्या, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? सर सुरुवातीला हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवरती हल्ला केला होता, पण सध्या इस्रायल हा देश चोडभावनेने पूर्ण गाझापट्टीवरती क्षेपणास्त्र हल्ला करत आहेत, जिथे अनेक पॅलेस्टाईन ज्यांचा काही संबंध नाही असे लोक मरण पावत आहेत. तर हे कुठेतरी याला थांबवायला पाहिजे आणि एक शांतता पीस करार करून आणायला पाहिजे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रयत्न व्हायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयत्न व्हायला पाहिजे. भारताचे खूप आणि खूप जवळचे शत्रू कुठले वाटतात तुम्हाला देश? सर खूप जवळचा शत्रू पहिला आहे पाकिस्तान आणि 2 नंबरला चीन. काय कारण आहे? चीन नेहमीच आपल्या सीमेवरती घुसखोरीचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे सर मला वाटतं की हा पण एक
इश्यू होऊ शकतो भारतासाठी. पण मग आपण तर चायनीज वस्तू, चीनच्या निर्मित केलेल्या वस्तू बऱ्याच प्रमाणात वापरतो. भारताची बाजारपेठ भली मोठी या चीनच्या वस्तूंनी भरलेली आहे. मग सर मी एक थेअरी कुठेतरी वाचली होती. आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये आपण जर एक देश दुसऱ्या देशावर अटॅक करत असेल तर कुठेतरी व्यापारामुळे ते तसं करू शकत नाही. जर तसं केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे तेथील उद्योगपती असतील तर ते त्यांना अडवतात. त्यामुळे सपोर्ट करता ही गोष्ट. सर व्यापाराबाबतीत मी सपोर्ट करू शकतो. तुम्ही उपजिल्हाधिकारी पदासाठी प्रयत्न करताय. आणि मग तुम्हाला असं काही कुठल्या प्रॅक्टिसेस दिसल्या ज्या प्रॅक्टिसेस मध्ये व्यापार अफेक्ट होतोय तर तुम्ही सपोर्ट करा असं तुमचं म्हणणं आहे? सर काही बाबतीत मी याला विरोध करेल, पण बरेचसे म्हणजे कारण आहेत की माझ्याकडे मी याला सपोर्ट करेल. जसं की प्रयत्न करणार उपजिल्हाधिकारी. सर मला जिथे काम करण्याची जास्तीत जास्त संधी भेटेल तिथे मी प्रेफरन्स माझा देईल. प्रेफरन्स कुठला आहे सगळ्यात जास्त? सर सध्या म्हटलं तर मी मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये काम. मराठवाड्यातील जिल्हा? सर मी आमच्या शेजारी उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये उस्मानाबादचं सॉरी सर धाराशिव या जिल्ह्यामध्ये करेल मी. हे नाव बदलले तुम्हाला पटलं का? हो सर निश्चितच, कारण हे नाव बदलल्याने तेथील व्यक्ती त्या जे पूर्वी राजे होऊन गेले होते त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रगतीची इच्छा, त्यांच्याकडून काहीतरी प्रगतीची इच्छा ठेवतील सर ते. त्यामुळे ते मी प्रगती म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये आता जी स्थिती आहे त्याच्यापेक्षा एक उच्च दर्जावरची स्थिती प्राप्त करणे म्हणजे प्रगती. धाराशिवचा अर्थ काय? सर धाराशिवचा तसा अर्थ मला सध्या माहित नाही, पण धाराशिव हे त्या ठिकाणी असलेले एक राजे होऊन गेले होते. राजा होऊन गेले? हो सर. तुम्ही MSCITचा पण इथे रेफरन्स दिलेला आहे बरोबर सर. एनेबल मॅक्रोज काय असतं एक्सेलमध्ये? सर प्रश्न रिपीट करता. MS एक्सेल मध्ये मॅक्रो एनेबल करणं काय असतं? माफ करा सर सध्या ती कन्सेप्ट मला आठवत नाही. PPTचा स्क्रीनशॉट आपण काढू शकतो का? सॉरी सर मी कसं मेजर करणार तुम्ही MS वर्ड मध्ये? सर सध्या फार दिवस झाले असल्यामुळे मला ती सध्या आठवत नाही तेवढे. तुमच्या दृष्टीने प्रेशर मध्ये काम करण्याकरता कुठल्या 2 P ची गरज असते? सॉरी सर मला प्रेशर मध्ये काम करण्यासाठी कुठल्या 2 गोष्टी असतात P ज्यांची गरज असते? त्या 2 गोष्टी आपण स्किल सेट म्हणतो, ते 2 P's सर. प्रेशर मध्ये सुरुवातीला पहिली जी असते ते निर्णय क्षमता आणि दुसरी P पासून सुरू होणारे शब्द सांगा मला. पोलाइटनेस सर. पोलाइटनेस. प्रेशर मध्ये पोलाइटनेस म्हणतो सर. बरं ठीक. मॅडम विषयातील कोण परत विषय? गेल्या काही वर्षांमध्ये करमाळ्याच्या तिथे शूटिंग झालेला एक मराठी पिक्चर जो खूप गाजला. हो मॅडम, सैराट हे त्याचं नाव आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या फॅमिलीमधनं आता प्रत्येक जण हा जॉबकडे जायला बघतोय किंवा सर्व्हिसेस मध्ये यायला बघतोय. याचा इफेक्ट हा शेती व्यवसायावर होऊ शकतो का? मॅडम निश्चितच याचा काही प्रमाणामध्ये परिणाम होऊ शकतो शेतीकडे. जर एखादा उत्कृष्ट शेतकरी किंवा जर जॉब करायला प्रेफरन्स देत असेल तर त्याचा निश्चितच शेतीवरती परिणाम होऊ शकतो, पण तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही. कारण मी आता सध्या जी लँड होल्डिंग आहे ती आपली कमी झालेली आहे आणि पूर्वीपासूनच आपण असं म्हणतो की शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छुपी बेरोजगारी आहे आणि छुपी बेरोजगारी असल्यामुळे आता सध्या तेथे 2 व्यक्ती काम करत असेल तर एक व्यक्ती आता सध्या प्रायव्हेट जॉबकडे करत असेल तर ती निश्चितच एक रोजगारा दृष्टीने चांगली गोष्ट राहील मॅडम. जर प्रोडक्शनच कमी झालं, शेतीच कमी झाली तर मग जी वाढती महागाई आहे त्याला कसं कंट्रोल कराल? मॅडम जी वाढती महागाई आहे
आता सध्या आपण शेती अशा वेळेस कमी होईल ज्यावेळेस आपण एक उद्योगाच्या आणि सर्व्हिस सेक्टरचा एक हाय पिकला असं, जसा सध्या अमेरिका आहे. तर अमेरिका काय करतं की दुसऱ्या ज्या देशामध्ये जास्त प्रोडक्शन होतं तिथून ते आयात करतं आणि शेतकऱ्यांमध्ये म्हणजे सामान्य व्यक्तींमध्ये डिस्ट्रीब्यूट करतं. ही तुम्हाला डेव्हलपमेंट वाटते की अधोगती वाटते? मॅडम सध्या जर अमेरिकेसारखी स्थिती असेल तर ही निश्चितच डेव्हलपमेंट आहे. मी भारताच्या बाबतीत विचारते. मॅडम भारताच्या बाबतीत ही डेव्हलपमेंट असू शकत नाही, कारण मोस्टली आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे आणि लोकसंख्येला अन्न प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला अजून भरपूर रिसोर्सची कमतरता भासते आणि मोठ्या प्रमाणामध्ये भूकबळी आणि उपासमार पण आपल्याकडे दिसून येते. त्यामुळे मला वाटतं की अजून म्हणजे शेती बाबतीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी ज्या गावाला लागून शेती असतात त्याचे फार्म हाऊस केले जातात किंवा त्याचे प्लॉट्स पाडले जातात. यासाठी तुम्ही काय कराल? एक डेप्युटी कलेक्टर म्हणून जर तुमच्या जिल्ह्यात ह्या गोष्टी जास्ती प्रमाणात घडत असतील तर? मॅडम जिथे उद्योग आणि विकास होण्याचे चान्सेस आहेत अशी जागा निश्चित करून मी निश्चितच तिथे फार्म हाऊस नाही पण तिथे प्लॉटिंगला मी परमिशन देईल. आणि दुसरी गोष्ट जिथे शेती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि पाणी अवेलेबिलिटी आणि ऊसासारखे क्षेत्र जास्त प्रमाणामध्ये जिथे आहे तर तिथे मी निश्चितच याला परमिशन देणार नाही. जर तुम्हाला तुमचा जॉब हा सक्सेसफुली तुमची पोझिशन जर जस्टिफाय करायची असेल तर तुमच्याकडे कुठले गुण महत्त्वाने असले पाहिजे? मॅडम पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे एक लिडरशिप असायला पाहिजे. दुसरी माझ्याकडे अकाउंटेबिलिटी असायला पाहिजे आणि आन्सरेबिलिटी असायला पाहिजे. तिसरं गुण असायला पाहिजे तो एक उत्तम कोऑर्डिनेशन करणार असायला पाहिजे. आणि चौथं म्हणजे तो एक पोलाइट असायला पाहिजे आणि हॉनेस्टी पण असायला पाहिजे त्याच्याकडे. जनजागृतीसाठी सगळ्यात सहज सोपा आणि इफेक्टिव्ह मोड कुठला आहे? मॅडम मला प्रश्न सध्या समजला नाही. तुम्ही एखादी योजना राबवताय त्याच्यासाठी काय लागेल? जनजागृती लागेल. तर त्याच्यासाठी इफेक्टिव्ह मोड कुठला असेल जनजागृती निर्माण करण्यासाठी? जर तुम्ही एकदम बॅकवर्ड जिल्ह्यामध्ये आहात. कन्व्हर्सेशन कम्युनिकेशन स्किल पाहिजेत मॅडम. वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे नक्की काय? मॅडम वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे महिलांना त्यांच्या आर्थिक दृष्ट्या आणि नियोजनामध्ये पार्टिसिपेट जास्तीत जास्त कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करणं म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली माहिती तुम्हाला? हो सर. त्या ट्रेनचा नंबर सांगू शकाल? सर मी त्या गाडीमध्ये कधी बसलेलो नाही त्यामुळे मी बसलो नाही तरी आता नंबर माहिती करणं अवघड नसतं. आता अशी ट्रेनची भारताला गरज आहे. हो सर निश्चितच अशा फास्टेस्ट ट्रेनची गरज आहे सर. पण अशा सामान्य माणूस प्रवास करेल का? सर काही गोष्टी सामान्य माणसा काही आरक्षण किंवा काही गोष्टी लागू करून आपण सामान्य माणसाला पण यामध्ये इन्क्लूड करू शकतो. तुझं म्हणणं की सामान्य माणसासाठी आरक्षण आपण रेल्वेमध्ये लागू करावं असं तुमचं म्हणणं आहे? हो आर्थिकदृष्ट्या त्यांचं हे जसं की आपण उडान योजना आणली होती त्या टाइप मध्ये. महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणासाठी आता जो मुद्दा सुरू आहे आता तुमचं काय म्हणणं आहे? सर सध्या जी प्रत्येक ग्रुपकडून किंवा समूहाकडून समाजाकडून जी मागणी होत आहे ती मला सध्या तरी योग्य वाटत नाही. किंवा आरक्षण हा मुद्दा मुळात एक शॉर्ट टर्म मेजर होऊ शकतो. लॉंग टर्म मेजर आपल्या सर्व विकास करणे हाच होऊ शकतो. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, शेतकऱ्यांची आत्महत्या रोखणे या गोष्टींकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. सोबत त्यांना रोजगार मिळवून देणे या गोष्टी करणे म्हणजेच एक डेव्हलपमेंट होऊ शकते आणि एक आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी मग त्यावेळेस थांबू शकतो. सगळेजण जे आरक्षण मागताय त्यांना तुम्ही जर पदावरती असेल तर तुम्ही काय सांगा? सर मी मराठा आरक्षणाबद्दल बोलू शकतो का? म्हणजे मी त्यांना कसं समजावून सांगू शकतो? तुम्ही कुठल्याही गटाला आरक्षणाबद्दल काय समजाल? मला एका वाक्यात उत्तर द्या फक्त. जास्त म्हणणे एका वाक्यात उत्तर द्या. तुम्ही जर पदावरती असेल तर काय सांगा?
सर मी त्यांना त्यांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईन हे मी त्यांना सांगेन. सोलापूर जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती सांगू शकता? हो सर, सोलापूर जिल्ह्याचं क्षेत्रफळ 14,000 स्क्वेअर किलोमीटर एवढं आहे. आणि महाराष्ट्राचं? महाराष्ट्राचं 32,786 स्क्वेअर किलोमीटर. किती किलोमीटरचा किनारपट्टी लाभली आपल्याला? सर टोटल 720 किलोमीटरचा किनारा आहे आपल्याकडे. किनारपट्टीच्या बाजूला कुठला विभाग आहे महाराष्ट्रातला? सर किनारपट्टीच्या जवळच कोकण हा प्रशासकीय विभाग आहे. कोकणाच्या प्रगतीबद्दल काही सांगू शकाल? सर कोकणामध्ये सध्या टुरिझम या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक आणि तिथे वाढ होत आहे आणि डोंगराळ भागामध्ये असल्यामुळे जास्त शेजारी तिथे कनेक्टिव्हिटीची तेवढ्या प्रमाणामध्ये सुविधा नाही. छत्रपती शिवाजी महाराज सोलापूर जिल्ह्यामधल्या कुठल्या भागामध्ये आले होते का? हो सर, सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्याचा भुईकोट किल्ला होता त्यावेळेस ते दक्षिणेच्या सोरेच्या वेळेस आले होते. नळदुर्गाबद्दल तुमचं काय म्हणणं? सर नळदुर्ग हा पर्यटनाच्या बाबतीमध्ये एक उत्तम ऐतिहासिक वास्तू आहे. तिथे एक राजा आणि राणी धबधबा आहे ज्यामध्ये 2 कलरचे पाणी एकाच डॅम मधून 2 कलरचे धबधबे तिथे पाहायला मिळतात. का म्हणतात नळदुर्ग का म्हणतात तुला? सर मला सध्या त्या इतिहासाबद्दल काही माहित नाही पण मी माहिती करून घेईल सर. सिद्धी-जोहर हे नाव ऐकलंय का? हो सर. कुठे ऐकलंय? पन्हाळा या किल्ल्याला वेढा दिला होता त्यावेळेस शिवाजी महाराज तिथे अडकले होते. जंजिराबद्दल तुमची काय माहिती आहे? सॉरी सर मी सांगण्यात चुकलो. जंजिऱ्यामध्ये एक पारसी सिद्धी-जोहर नावाचा एक तिथं शासक होता आणि त्यांनी तिथं स्थान मानून बसला होता. त्यावेळेस आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना तिथून घालवण्यासाठी तिथे स्वारी केली होती. रामटेक मंदिर कुठे माहिती ना? सर रामटेक मंदिर हे नागपूर येथे आहे. आणि विदर्भाचं महाबळेश्वर कोणाला म्हणतात? सर विदर्भाचं महाबळेश्वर हे चिखलदराला म्हटलं जातं. किती पाऊस पडतो चिखलदऱ्यात? सर मी या बाबतीत वाचलेलं आहे पण मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही. वेरूळ लेणीचं काय वैशिष्ट्य आहे? वेरूळ लेणीमध्ये एक मंदिर आहे जे शिखरापासून पायापर्यंत बांधलेलं आहे आणि ते पूर्ण एकच दगडापासून बनवलेलं आहे. हेमाडपंथी शैली काय असते? सर हेमाडपंथी शैलीमध्ये ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन केलं जातं त्यावेळेस चुना किंवा इतर जे कॉन्क्रीट मटेरियल असतं जे 2 दगडांना किंवा वस्तूंना कनेक्ट करतं तर ते वापरलं जात नाही. त्याऐवजी 2 दगडांना खाचा पाडून ते एकमेकात गुंतवलेले असतात. शक्तीपीठ मार्ग याबद्दल ऐकलं तुम्ही? हो सर. कुठून कुठे येतो? सर हा नागपूर ते गोव्यातील एक स्थान आहे तिथपर्यंत आहे. मला ते एक्झॅक्ट आठवत नाही. सोलापूर जिल्ह्यातून जाईल का? हो सर. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे कनेक्ट केलेला आहे. बांदा ते चांदा हा शब्द ऐकलाय तुम्ही? सॉरी सर सध्या आठवत नाही त्याबाबत. हिवाळी अधिवेशन नागपूरला भरतं, काय कारण आहे? सर ज्यावेळेस नागपूर करार झाला होता त्यावेळेस त्यामध्ये एक ठराव मांडला होता की वर्षातील एक अधिवेशन नागपूर येथे भरवलं जावं. त्यामुळे नागपूर येथे एक अधिवेशन भरवलं जातं. हायकोर्टची खंडपीठ कुठे उडत महाराष्ट्रात? सर महाराष्ट्रामध्ये हायकोर्टची खंडपीठे औरंगाबाद आणि दुसरं नागपूर येथे आहे. कुठे पाहत असत अजून 10 वर्षांपूर्वी? सर मी एक स्वतःला असा अधिकारी म्हणून पाहतो की जिथे माझ्या गावाला गर्व असेल. थँक्यू सर. थँक्यू.